महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 26 एप्रिल रोजी इथल्या 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सातपुडा कॉन्व्हेंटमध्ये एकाच इमारतीत परीक्षा केंद्र आणि लग्न सोहळा आयोजित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जळगाव जामोद शहरातील सातपुडा स्कॉलर्स ऑफ कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं केंद्र होतं आणि धक्कादायक म्हणजे याच इमारतीत लग्न सोहळा सुरू होता। लग्न सोहळ्यातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजानं आणि वराडी मंडळीच्या गर्दीमध्ये विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर कसा सोडवला असेल याची कल्पनाही न केलेली बरी। कोणत्याही परीक्षेदरम्यान शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून विद्यार्थ्यांना पोषक वातावरण देणं हे शाळा प्रशासनाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी शिक्षण विभागाकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आली। परंतु अनेक खासगी आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळा शासनाच्या नियमांची पायमल्ली करून आपली मनमानी करत असल्याचं सातपुडा कॉन्व्हेंटमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारांना समोर येतं। तर याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर लग्न सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली नाही अशी कबुली दिली। मी या बाबतीत मान्य अमरावती विभाग अमरावती आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचे जे परिपत्रक आलेलं आहे 30 मार्च 2011 हे सर्व मुख्याध्यापकांना सर्क्युलेट केलेलं आहे। या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बाबा शालेय जो आपला अध्यापनाचा कालावधी आहे म्हणजे जे आपला 30 एप्रिलपर्यंत आपलं सत्र असते, 30 एप्रिल नंतर तुम्ही जे आपल्या बिल्डिंग्स आहेत समजा हे सार्वजनिक वापरासाठी आपण देऊ शकता, पण ते देत असताना या परिपत्रकामध्ये ज्या टर्म अँड कंडिशन आहेत त्या पूर्ण केल्यानंतरच आपण ते बिल्डिंग देऊ शकता। हे जे केंद्र आहे हे केंद्र 1 महिन्यापूर्वी निश्चित केलं होतं आणि यांनी लग्न समारंभासाठी जो आज जी बिल्डिंग त्यांनी अलॉट केलेली आहे त्यासाठी माझी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही।